नंदुरबारमध्ये डिजिटल वीज मीटरच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालेला दिसतोय, तर वाढीव वीज बिलांच्या निषेधार्थ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर घेराव घेत आंदोलन केले आहे। डिजिटल मीटरमुळे घरगुती व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांना 2 ते 3 पट जास्त बिल येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला दिसतोय। तर डिजिटल मीटर हटवून जुनी व्यवस्था सुरू करावी, वाढीव बिले स्थगित करावी आणि वीज कपात थांबवावी अशा मागण्या करण्यात आल्या। 8 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय। आज आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं विद्युत अभियंता महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा यांना आज निवेदन दिलं आहे की जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा इतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे इलेक्ट्रॉनिक मीटर बसवलेले आहे त्याच्यामध्ये जो ग्राहकांना त्रास होते की प्रचंड प्रमाणामध्ये लाईट बिल वाढ होत आहे आणि ते त्यांनी ऑटो सिस्टीम भरायचे एक अट ठेवलेली आहे। तर एखाद्या ग्राहकाला ज्यावेळी पैसे राहत नाही किंवा त्याच्याकडे मोबाईल सुविधा नाही राहत तर त्यांना पूर्ण जोपर्यंत लाईट बिल भरत नाही तोपर्यंत अंधारामध्ये राहावं लागतं। आणि ह्या गोष्टी खेड्यापाड्यामध्ये नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेच असं नाही आहे, कोणाकडे नाही आहे, कोणाकडे आहे किंवा कोणाची कॅपॅसिटी आहे की स्मार्ट मोबाईल घ्यायची, तर असं पण नाही आहे की यांनी ते मोबाईलवर फोन भरणे, लाईट बिल भरणे हे खूप चुकीची सिस्टीम केली आहे। त्याच्यामुळे ग्राहकांना फार त्रास होत आहे। त्याच्यामुळे आज आम्ही निवेदन दिलं आहे साहेबांना की तुम्ही नंदुरबार जिल्ह्यामधून हे स्मार्ट मीटर काढावं आणि जे मागील जे मीटर होते तेच लावावं असे आज मागणी केली। जर ही मागणी मंजूर झाली नाही तर शिवसेनाकडनं पूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नंदुरबार।